नमस्कार शेतकरी बांधवांना, मी कृषी मित्र कुणाल. आज आपण आपल्या प्लॉटवर आलेला आहे. बघू शकताय कशा पद्धतीने उगवण एकदम जोरदार पद्धतीने झालेले आहे. यावर्षी सर्वच आल्याच्या प्लॉटची जी उगवण झालेली आहे ती एकदम उत्कृष्ट पद्धतीने झालेली आहे. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले होते की आपण यासाठी दुसऱ्या अवनीमध्ये ट्रायकोडर्मा व सुडोमोनासचा वापर केलेला. त्याचबरोबर या व्हिडिओ मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की आज आपण आपल्या आले पिकासाठी पूर्वा कंपनीचं हे जे इझीफर्ट मायक्रोन्यूट्रिएंट आहे यामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचा आपण आपल्या आल्याच्या प्लॉटसाठी वापर केलेला आहे. तर मायक्रोन्यूट्रिएंट आपल्या पिकामध्ये खूप महत्वाचं कार्य करतात. तर ज्या पद्धतीने आपण एनपीके आपल्या पिकामध्ये टाकतो, आता जो आपण बेसल डोस टाकलेला आहे त्यामध्ये फॉस्फरस असो जिप्सम असो या सर्वांचं वहन करण्याचं, जिप्समचं, कॅल्शियमचं, फॉस्फरसचं, नत्राचं वहन करण्याचं काम आपल्या मायक्रोन्यूट्रिएंट करतात. त्याचबरोबर झिंक हे आपल्या पिकामध्ये हरितद्रव्य निर्मितीत चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ऑक्सिजन सिंथेसिस करण्याचं सुद्धा महत्वाचं काम एक आपल्या झिंक मार्फत होतं. तर यामध्ये ऑक्सिजन सिंथेसिस का गरजेचं आहे, तर आपल्या आले पिकामध्ये जे वलय साठे आहेत ते छोटे छोटे असतात, त्यामुळे ऑक्सिजन सिंथेसिस करणं सुद्धा आले पिकामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक महिन्याला न चुकता ह्युमिक ऍसिड त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट ह्या दोन्हीचं एकत्र मिश्रण करून आपण आल्याला द्यायचा. 1 ते 1.5 लिटर एकरासाठी मायक्रोन्यूट्रिएंट, त्याचबरोबर 1 ते 1.5 किलो ह्युमिक ऍसिड 1 एकरासाठी आपण द्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय उगवण कशी झालेली आहे. तुम्हाला काय शंका असतील, कोणत्याही पिकाबद्दल काही शंका असो, तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकताय. धन्यवाद.